प्रिय बंधू भगिनीनो, यूट्यूबच्या माध्यमातून देवाच्या वचनाची सेवा करण्याची संधी मला प्राप्त होत आहे. त्याबद्दल प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आणि आपण प्रत्येक रविवारी देवाच्या वचनातून नवीन काहीतरी शिकण्याचा पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रयत्न करीत आहोत आणि या माध्यमातून आपणास जो आध्यात्मिक आशीर्वाद मिळत आहे, त्याबद्दल प्रभूला धन्यवाद असो. आज आपण दानिएलाच्या जीवनावरती थोडा वेळ मनन आणि चिंतन करणार आहोत, की दानिएल हा कसा देवाच्या दृष्टिकोनातून योग्य मनुष्य आहे आणि देवाच्या दृष्टिकोनातून योग्य बनण्यासाठी त्याने आपल्या जीवनाला कोणत्या बाबतीमध्ये शिस्त लावली, या संबंधाने आपण थोडा वेळ मनन आणि चिंतन करूया. आपण प्रार्थना करू आणि या मननाकडे आपण जाऊया. देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण तू आमचा स्वर्गीय पिता आहे. तू आमचा विश्वासू बाप आहेस. परमेश्वरा, तुला धन्यवाद देतो. तू आमची काळजी घेतो, आमच्या गरजा पुरवतो. शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक दृष्टिकोनातून तू आम्हाला देवापा जे आशीर्वाद देतो, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि आज देवा, तुझ्या वचनावरती मनन आणि चिंतन करीत असता पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आमचे मार्गदर्शन कर. तू आमच्यामध्ये सुधारणा कर. तू आमच्याशी बोल, अशी देवा तुला विनंती करतो. येशूच्या नावाने मागतो. आमेन. बोरिस बेकर नावाचा टेनिसपटू आपणा सर्वांना परिचित आहे. विम्बल्डन टेनिस चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर त्याने एका मुलाखतीमध्ये स्पष्टपणे म्हटलं, की मला माझ्या आयुष्यामध्ये आत्महत्येच्या विचाराशी झगडा करावा लागतो. मी जगातील या उत्कृष्ट खेळामध्ये चांगलं यश संपादन केलं आहे, पण माझ्या आतमध्ये, अंतःकरणामध्ये अस्वस्थता आहे, निराशा आहे आणि त्या गोष्टीचा मला झगडा करावा लागतो. डलास काउबॉय ही जी फुटबॉलची टीम आहे, त्यामधील जो प्रसिद्ध खेळाडू आहे, त्याची मुलाखत घेण्यात आली आणि ती मुलाखत घेतल्यानंतर त्याला वेगवेगळ्या गोष्टी विचारण्यात आल्या आणि त्याला सांगण्यात आलं, की जगातील या उत्कृष्ट जो फुटबॉल खेळ आहे, त्या खेळामध्ये तुम्ही चांगलं यश संपादन केलेलं आहे. तुम्ही यशस्वी खेळाडू आहात. याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल? आणि त्यावेळेस तो खेळाडू काय म्हणतो, जगातील जे काही आवश्यक ते या खेळातून मला प्राप्त होतं, पण अजूनही माझ्या आतमध्ये कुठंतरी पोकळी आहे. अजूनही मला आतमध्ये कुठंतरी अस्वस्थ वाटतं, अपूर्ण वाटतं, असं त्या खेळाडूने म्हटलं. आणि पुढं त्या मुलाखतीमध्ये त्याने असं स्पष्टपणे सांगितलं, की ज्या रात्री प्रभू येशू ख्रिस्ताचा मी स्वीकार केला, त्या रात्री मला माझ्या जीवनामध्ये पूर्णता प्राप्त झाली. प्रिय बंधू आणि भगिनीनो, लोक जगातील यश संपादन करतात. जगातील संपत्ती असेल, नाव असेल, प्रतिष्ठा असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी प्राप्त करतात. पण त्या लोकांच्या लक्षात येतं, की येशू ख्रिस्त जीवनामध्ये आल्याशिवाय जीवनाला पूर्णता प्राप्त होत नाही. येशू हा जीवनामध्ये पूर्णता देणारा देव आहे. आणि मग आपण पाहतो, की या सध्याच्या युगामध्ये प्रत्येक जण त्या ठिकाणी या जगातल्या गोष्टी मिळवण्यासाठी धडपड करत असतात. परंतु आतमध्ये जोपर्यंत ख्रिस्त त्यांच्या जीवनात येत नाही, तोपर्यंत खरी शांती, खरं समाधान, खरा आनंद त्यांच्या जीवनामध्ये पाहावयास मिळत नाही. आणि आज आपण दानिएलाच्या पुस्तकामधून पाहणार आहोत, की अशा प्रकारचा परिपूर्ण व्यक्ती बनण्यासाठी दानिएल याने काय केलं आहे. जर आमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने यावं आणि जिला आपण पोकळी असं म्हणतो, ती भरून काढावयाची असेल, तर त्यासाठी आमची काय जबाबदारी आहे, आम्हाला काय करण्याची गरज आहे, हे दानिएलाकडून आम्हाला उत्तम प्रकारे शिकता येतं. पवित्र शास्त्रामध्ये जी व्यक्तिमत्व आहेत, त्या व्यक्तिमत्वापैकी दानिएल हा माझं वैयक्तिक आवडतं व्यक्तिमत्व आहे. पुन्हा पुन्हा मी त्याच्या जीवनामधून वाचण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा पुन्हा ते पुस्तक मी वाचत असतो आणि त्यामधून आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे या नात्याने
खूप चांगलं मार्गदर्शन आहे. त्या दानिएलाचं पुस्तक वाचल्यानंतर आम्हाला आध्यात्मिकदृष्ट्या एक नवीन चैतन्य प्राप्त होतं. आम्हाला उत्साह येतो आणि आमच्यामध्ये कोणत्या गोष्टीमध्ये किंवा कोणत्या बाबतीमध्ये सुधारणा असायला पाहिजे, हेही आम्हाला दानिएलाच्या पुस्तकामधून जर आम्ही अयोग्य मार्गाने वाटचाल करतो, तर आम्हाला इशारे देखील दानिएलाच्या पुस्तकामधून आम्हाला पाहावयास मिळतं. दानिएलाच्या जीवनासंबंधाने त्याची पार्श्वभूमी आपण त्या ठिकाणी शास्त्र भागामध्ये पाहतो, की जर आपण पाहिलं, की इस्रायल लोक मिस्राच्या गुलामगिरीतून, अरण्यवासामधून वतनाच्या भूमीकडे चाललेले होते आणि मग आपण अनेकदा पाहिलेलं आहे, की या मिस्रामधून कनान देशामध्ये पोहोचण्यासाठी केवळ 4 ते 6 आठवड्यांचा काळ हा पुरेसा होता. कारण ते पायी चालत होते आणि मग काही जण जनावरावरून प्रवास करत होते. या अरण्यवासामधून ते जात असताना आपण पाहतो, की 4 ते 6 आठवड्यांचा प्रवास हा 40 वर्षांचा प्रवास बनलेला आहे. आणि त्या पाठीमागे असं अभ्यासकांचं म्हणणं आहे, की देवाला इस्रायल लोकांना काही महत्त्वाचे धडे शिकवायचे होते. ज्या वतनाच्या भूमीत ते जाणार, तिथं त्यांना देवाचे लोक म्हणून त्यांना जीवन जगावयाचं होतं. आणि या मिस्रामध्ये असताना मिस्रातील ज्या काही चाली, रीती, परंपरा, या ज्या सगळ्या सवयी आहेत, त्यांचा त्यांच्यावर प्रभाव पडलेला होता आणि या संपूर्ण प्रभावामधून, परंपरेमधून, प्रथेमधून त्यांना बाहेर काढावं आणि त्यांनी त्या वतनाच्या भूमीमध्ये जो जिवंत देव त्यांना पाचारण करणारा, जगामधून निवडणारा, त्याची त्यांना खात्रीलायकरित्या ओळख पटावी, यासाठी परमेश्वराने त्यांना 40 वर्षाच्या अरण्यवासातून त्यांना तो घेऊन गेला. 3 महत्त्वाचे धडे देवाला शिकवावयाचं होतं. पहिली महत्त्वाची गोष्ट होती, की देवाला त्यांना नम्रता शिकवावयाची होती, की त्यांनी आपली अंतःकरणे ही त्या ठिकाणी कठीण करू नयेत, तर त्यांनी देवाची इच्छा त्यांनी समजून घ्यावी आणि माझी अपेक्षा देवाची इच्छा होती, की त्याने त्यांच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर जो मी त्यांना पाचारण करणारा आहे, त्या माझ्या इच्छेप्रमाणे त्यांनी वाटचाल करणारे बनले, तर त्यांचं वतनाच्या भूमीतील आयुष्य हे आशीर्वादाचं होईल, समृद्धीचं होईल, चांगल्या पद्धतीने त्यांना जीवन जगता येईल. यासाठी त्यांनी स्वतःच्या बुद्धीवर, स्वतःच्या कौशल्यावर, स्वतःच्या मतांवर अवलंबून न राहता त्यांनी देवावर अवलंबून राहावं. आणि जेव्हा आम्हाला दुसऱ्यावर अवलंबून राहावयाचं आहे किंवा आम्हाला दुसऱ्याची मदत घ्यावयाची आहे, जोपर्यंत आम्ही नम्र बनत नाही, तोपर्यंत आम्ही इतरांकडून मार्गदर्शनाची अपेक्षा करत नाही, इतरांकडून मदतीची अपेक्षा करत नाही. म्हणून त्यांनी नम्र बनावं, यासाठी परमेश्वराने त्यांना एवढा वेळ अरण्यवासातून नेला आहे. त्याचबरोबर त्यांना आध्यात्मिक दृष्टिकोनातून देवाला शिकवावयाचं होतं. काय शिकवावयाचं होतं, की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. देवाला शिकवावयाचं होतं, की वतनाच्या भूमीमध्ये तुम्हाला दुधामधाचा प्रवाह वाहणारा प्रदेश मी देणार आहे, परंतु त्यामुळे तुम्ही खरं जीवन जगणार नाही. तर मी तुम्हाला जे नियम देत आहे, मी तुम्हाला ज्या आज्ञा देत आहे, मी तुम्हाला जी वचने सांगत आहे, त्याचं जर तुम्ही पालन केलं, तर तुमचं जीवन हे अधिक समृद्ध होईल आणि त्याद्वारे तुम्ही चांगलं जीवन जगाल. म्हणून आध्यात्मिक दृष्टिकोनातून देवाला काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांना शिकवावयाच्या होत्या. आणि मग देवाला तिसरी गोष्ट त्यांना सांगावयाची होती, की माझ्यावर तुम्ही त्या ठिकाणी विश्वास ठेवावा. मी तुम्हाला विश्वासाबद्दल शिकवतो आणि सर्व जी काही काळजी, चिंता असेल, सर्व बाबतीवरती माझ्यावर आपला भार टाका. तुम्ही आपली सर्व काळजी, चिंता माझ्यावर सोपवून टाका. आपली भिस्त परमेश्वरावर सोपवून द्या. म्हणजे त्यांनी विश्वासातील जीवन जगायला शिकावं, यासाठी देवाने त्यांना ह्या 3 गोष्टीच्या माध्यमातून
त्यांना शिक्षण द्यावं म्हणून परमेश्वराने त्यांना या अरण्यवासातून प्रभुदेव घेऊन गेला आहे. आणि मग अशा प्रकारे हे लोक वतनाच्या भूमीमध्ये गेले, स्थिर स्थावर झाले. तिथं मग आम्हाला राजकीय इतिहास पाहावयास मिळतो आणि ह्या सर्व गोष्टी झाल्या आणि आता हे लोक त्या ठिकाणी सर्व दृष्टिकोनातून समृद्ध झाले, आशीर्वादित झाले, फलद्रूप झाले आणि आता देवाकडे त्यांनी पाठ फिरवलेली आहे. त्यांच्यातला नम्रपणा निघून गेला आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून ज्याने त्यांना मिस्रातून बाहेर आणलं त्याला सोडून अन्य देवाच्या नादी लागलेले आहेत आणि आता त्यांनी आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहणं त्यांना अधिक पसंत वाटत आहे. आणि मग देवाने हस्तक्षेप केला आणि या लोकांना विदेशी लोकांमध्ये बंदिवान म्हणून नेलेलं आहे. यामध्ये परमेश्वराचीच योजना आहे. नबुकदनेस्सर राजाने पाडाव केला आणि यहुदी लोकांना घेऊन तो बाबेलमध्ये गेला आहे. आणि मग बाबेलमध्ये गेल्यानंतर जे ज्ञानसंपन्न तरुण आहेत त्यांना निवडलेलं आहे. त्यांना खासद्याची विद्या व भाषा शिकवण्याचं फरमान राजाने काढलेलं आहे. नवीन विचार त्यांना शिकवावे. राजाने जे उत्कृष्ट ते तरुण निवडले त्यामध्ये दानियल, शद्रक, मेशक आणि अबेदनेगो यांचा समावेश आहे. जेव्हा त्यांना राजवाड्यात ठेवले तेव्हा राजाने पहिली गोष्ट त्यांच्यासाठी कोणती केलेली आहे तर त्या ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळतं की काही महत्त्वाच्या गोष्टी तिथं राजाने केल्याचं, त्यांच्या बाबतीमध्ये काही नियम घालून दिल्याचं आम्हाला पाहावयास मिळत आहे. यामध्ये शद्रक, मेशक, अबेदनेगो आणि दानियल यांच्या बाबतीमध्ये आम्हाला पाहावयास मिळत आहे की हे जे 4 तरुण यहुदी तरुण आहेत या चौघांनी देखील या मोठ्या समुदायामध्ये देवाचं प्रतिनिधित्व केलं आहे. देवाप्रती असणारी नम्रता, देवाप्रती असणारं त्यांचं आज्ञापालनाचं नातं आणि देवाप्रती असणारा जो विश्वास आहे तो त्यांनी परकीय राजाच्या आधिपत्याखाली असताना की ह्या देवाचं प्रतिनिधित्व करत असताना त्यांना कोणती शिक्षा भोगावी लागणार हे सर्व काही माहिती होतं. तरी पण ते देवाच्या गोष्टी याला आपल्या जीवनामध्ये प्राधान्य देऊन देवाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं आहे. पण आपण या 4 लोकांवर पाहणार नाही, तेवढा आपल्याकडे वेळ नाही. पण आपण दानियेलाच्या जीवनामधून पाहणार आहोत की हा जो दानियल आहे हा दानियल त्या ठिकाणी कशा प्रकारे देवाला आपल्या जीवनात घेणं म्हणजे नेमकं काय आहे आणि आपल्या जीवनातील जी काही पोकळी म्हणतो आपण, जी देवाशिवाय आहे ती भरून काढणं म्हणजे नेमकं काय आहे हे दानियेलाच्या जीवनातून आम्हाला पाहावयास मिळतं. आणि त्यासाठी कोणत्या माध्यमातून देव आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने वस्ती करेल, कोणत्या माध्यमातून आम्हाला देवाचं प्रतिनिधित्व म्हणून या जगामध्ये जीवन जगता येईल याविषयी 3 महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला पाहता येतील. पहिली गोष्ट आहे देवासाठी स्वतःवर दानियेलाने नियंत्रण ठेवलं. देवासाठी मी यहुदी तरुण आहे आणि माझ्या पूर्वजांना ज्या यहोवा परमेश्वराने निवडलं त्यांची मी संतती आहे आणि या परकीय राज्यामध्ये असताना देवाच्या दृष्टिकोनातून ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टीसाठी या दानियेलाने स्वतःच्या इच्छांवर, स्वतःच्या आवडीनिवडीवर, नवीन करारामध्ये शब्द आहे इंद्रिय दमन केलं. त्याने आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवलं की त्याने काही गोष्टीला सरळ नाही म्हटलं आहे. जेव्हा राजाने त्यांना या राजवाड्यामध्ये आणलेलं आहे त्यावेळेस पहिली गोष्ट त्याने काय केली आहे की राजा खात असे, पहिला अध्याय 5व्या वचनामध्ये, राजा खात असे ते अन्न, पीत असे तो द्राक्षारस, त्याने त्यांना देण्याचा आदेश दिला. जे जे उत्कृष्ट ते देण्याची आज्ञा त्या ठिकाणी बंदिवानाच्या नायकाला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि मग आम्ही पाहतो की या ठिकाणी आम्हाला पाहाव्यास मिळतं 8व्या वचनामध्ये, आणि असं म्हटलं की राजाच्या टेबलावरचे पंचपक्वान्न दानियल म्हणतो मला हे नको, मला हे नको. आणि तिथं स्पष्टपणे म्हटलं आहे याचा विटाळ मला नको आहे, हे अन्न मला नको आहे. 12व्या वचनामध्ये काय म्हणतो दानियल, मला साधे अन्न द्या, त्यामध्ये
आम्ही संतुष्ट असेन आणि यामधून आम्हाला एक महत्त्वपूर्ण गोष्ट त्या ठिकाणी धडा शिकावयास मिळतो, की ज्यामधून आमच्या रोजच्या जीवनासाठी मार्गदर्शन आहे, ज्याद्वारे आपण त्या ठिकाणी म्हणतो, की आपल्या रोजच्या जीवनासाठी यामधून मार्गदर्शन आहे आणि ते मार्गदर्शन काय आहे, की काही वेळेस आम्हाला आमच्या भुकेवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. आपण रोज त्या ठिकाणी आपली भूक म्हणजे काय? तर आपली इच्छा असणं, मला माझ्या बुद्धीला हे हवं, मला माझ्या पोटाला, शरीराला हे हवं. म्हणजे मला जे हवं ते अपेक्षा करणं, याला भूक असं म्हटलं आहे. आपण म्हणतो मला भूक लागली. याचा अर्थ काय, की मला आता अन्नाची गरज आहे. ते मला घेणं आवश्यक आहे आणि अशा ह्या वेगवेगळ्या भूक आहेत. ज्याला आम्ही म्हणतो शारीरिक भूक आहे, भावनिक भूक आहे, नातेसंबंधाची भूक आहे, आध्यात्मिक भूक आहेत. काही ज्या भूक आहेत, त्या भूक त्या ठिकाणी त्या भूक त्या ठिकाणी योग्य आहेत. पण काही ज्या भूक आहेत, त्या आमच्यासाठी हानिकारक आणि नाशकारक अशा प्रकारच्या भूक आहेत. या ठिकाणी आम्ही पाहतो, की दानिएलसुद्धा शरीरामध्ये जीवन जगत होता. त्याला देखील वाटलं असेल, की हे पंचपक्वान्न खाणं यामध्ये काही वावगं नाही, उलट चांगलं आहे, की आम्हाला या ठिकाणी बाकीचे जे यहुदी लोक आहेत ते बंदिवासामध्ये आहेत. त्यांना अन्न मिळत असेल किंवा नाही मिळत असेल माहिती नाही. आम्ही किती चांगले लोक आहोत, की आम्ही बंदिवान असताना आम्हाला पंचपक्वान्न मिळत आहे. ही किती चांगली गोष्ट आहे. देवा तुला धन्यवाद, की आमच्यासाठी या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा तू चांगल्या अन्नाची राजेशाही मेजवानी अनुभवण्याची आम्हाला संधी देत आहे. देवा तुला धन्यवाद. दानिएलाने असं नाही म्हटलं. दानिएलाने त्या अन्ना पाठीमागची पार्श्वभूमी समजून घेतली. काय पार्श्वभूमी होती? जे अन्न या लोकांना दिलं जात असे, असं म्हटलं आहे अभ्यासकांनी, की ते अन्न प्रथम मूर्तीसमोर ठेवलं जात होतं आणि त्यानंतर यांच्याकडे किंवा यांना ते वाढलं जात असे. आणि दानिएलाने म्हटलं, की हे माझ्यासाठी विटाळ आहे. त्याने त्या बाबतीमध्ये तडजोड नाही केली. त्यानं असं म्हटलं नाही, की हे अन्नाचं आहे. तिकडं ठेवलं काय, इकडं आणलं काय, हे अन्नाचं आहे. अन्न म्हणून खायला काय हरकत आहे? बऱ्याचदा लोक खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये स्वतःची समजूत करून घेतात, की ह्याला आपण कशाला वावगं माना, हे खायला काही हरकत नाही, हे प्यायला काही हरकत नाही, खाल्लं पिलं तरी चालतं. याच्यामध्ये काय कधी-कधी म्हटलं की खाणे आणि पिण्यात कुठं स्वर्गाचं राज्य आहे. अशा प्रकारे काही वचनांचं आम्ही आमच्या सोयीनुसार अर्थ घेतो आणि मग आमच्या ज्या भूक आहेत, आमच्या ज्या इच्छा आहेत, त्या इच्छेला आम्ही कधी-कधी इच्छेप्रमाणे जातो. आणि इथं दानिएल मात्र आपल्या इच्छेप्रमाणे नाही गेला, आपल्या भुकेप्रमाणे नाही गेला, तर देवासाठी त्याने आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवलं. दानिएल, शद्रक, मेशक आणि अबेदनगो जेव्हा बंदिवासामध्ये त्यांना आणण्यात आलं, त्यावेळेस असं म्हटलं की ते पौगंड अवस्थेमध्ये म्हणजे टीनेजमध्ये होते आणि त्यांचं वय अभ्यासकाने दिलं आहे की 11 ते 12 वर्षाचं होतं. 11 ते 12 वर्षाच्या तरुणाने एवढा सखोल विचार करणं आणि खाण्यापिण्याचं वय आहे, खेळण्या-बागडण्याचं वय आहे. इथं आध्यात्मिकदृष्ट्या सखोल विचार करण्याचं वय नाही. पण दानिएल मात्र या तारुण्याला सुरुवात होत असताना त्याने इंद्रिय दमन केलं. आपल्या इच्छांवर त्याने नियंत्रण ठेवलं आणि त्यामुळे आम्हाला पाहावयास मिळतं, की दानिएल पुढे आध्यात्मिक जीवनामध्ये परिपक्व झाला. जी आध्यात्मिक जीवनातील जी पोकळी आहे, ती पोकळी त्याने भरून काढली. देवाला आपलं जीवन पूर्णपणे त्याने त्या टीनेजमध्ये समर्पण केलं आहे, असं आम्हाला पाहावयास मिळतं. आणि त्यामुळे दानिएलाच्या संपूर्ण आयुष्यामध्ये पापाचा ओरखडा देखील आम्हाला पाहावयास मिळत नाही. देवाच्या दृष्टिकोनातून जे काही योग्य ते जीवन तो आयुष्यभर जगला, त्याचं कारण काय आहे, की त्याने काही गोष्टींना नाही म्हटलं.
या गोष्टी माझ्यासाठी बाधक आहेत, या गोष्टी माझ्यासाठी भ्रष्ट करणाऱ्या आहेत, या गोष्टी मला अनावश्यक आहे. मग मी नाही म्हटल्यानंतर त्याचे परिणाम मला काहीही भोगावे लागू देत, त्यामुळे माझं नुकसान होऊ दे, त्यामुळे मला काही सहन करावं लागू दे, पण देवाच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट माझ्यासाठी अयोग्य आहे. एका डॉक्टरने देवाच्या सेवकाला रात्री 11:30च्या दरम्यान फोन केला आणि त्याला अस्वस्थ वाटत होतं. तो घाबरलेला होता आणि आता त्याने आपल्या सहकार्याला फोन करण्याऐवजी त्याने पाळकसाहेबांना फोन केला यासाठी की त्यांनी प्रार्थना करावी आणि या माझ्या परिस्थितीमध्ये मला मार्गदर्शन करावं. काय झालं की रात्रीच्या वेळेस अचानक एक पेशंट आलं आणि ते पेशंट अगदी मृतावस्थेमध्ये होतं आणि डॉक्टरनी एक प्रयत्न करावा म्हणून काय केलं की आता ही व्यक्ती मरणारच आहे, परंतु आपण काहीतरी प्रयत्न करू आणि या व्यक्तीला वाचवू. त्या व्यक्तीचं जे हृदय आहे, ते हृदय जर आपण पंप केलं, तर या व्यक्तीला आपल्याला वाचवता येईल. त्यांनी छातीवर प्रेस करून त्या व्यक्तीला म्हणजे त्या शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य होत नाही म्हटल्यानंतर त्या व्यक्तीची बरगडी त्यांनी कापली आणि त्यामधून हात आत घातला आणि त्या पेशंटचं जे हृदय आहे ते त्यांनी हाताने पंप करण्याचा प्रयत्न केला. पण असं लक्षात आलं की त्या व्यक्तीचं पेशंटचं जे काही हृदय होतं ते देखील पूर्णपणे थंड पडलेलं होतं. सगळे प्रयत्न केले पण ती व्यक्ती काही हाताला लागली नाही. ज्यावेळेस डॉक्टरने हे सर्व प्रयत्न संपले, ती व्यक्ती देखील मरण पावली आणि मग डॉक्टर तिथं हात वगैरे धुण्यासाठी गेले, ग्लव्स काढले आणि त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांच्या एका बोटाला थोडंसं कट झालं होतं. ज्याला आपण म्हणतो पेपर कट झालं. अगदी स्लाईट कटिंग कट झालं आणि ज्यामधून थोडंसं रक्त बाहेर येत होतं. मग डॉक्टरनं त्याने ते धुतलं आणि मग ज्या नर्स त्या पेशंटला अटेंड करत होत्या, त्यांनी मग सांगितलं की आम्ही त्या पेशंटची सर्व त्या ठिकाणी सगळ्या त्यांच्या ज्या वस्तू आहेत त्या वगैरे सगळं चेक केलं, तर त्यांच्या खिशामध्ये आम्हाला काही सिरिंज ड्रगच्या सिरिंज दिसल्या आणि मग अशा प्रकारे मग डॉक्टरांच्या लक्षात आलं की ही जी पेशंट आहे ती पेशंट व्यसनाधीन असेल आणि मग डॉक्टरांच्या डोक्यात वेगवेगळे विचार येऊ लागले की ह्या पेशंटला कदाचित HIV असेल आणि जर HIV असेल तर मग आता माझं काही खरं नाही. आता मला तो संसर्ग झालेलाच आहे, अशा प्रकारची भीती या डॉक्टरला वाटली आणि त्या भीतीपोटी त्याने पाळकसाहेबांना फोन केला आहे. प्रिय बंधू आणि भगिनीनो, सांगण्याचं तात्पर्य आहे की छोटासा ओरखडा, छोटंसं पेपर कट देखील आम्हाला संसर्ग करू शकतं आणि मग आमच्या हृदयाला, आमच्या आध्यात्मिक जीवनाला छोटासा पापाचा ओरखडा देखील आमच्या जीवनामध्ये पापाचा मोठा शिरकाव करू शकतं आणि मग आम्हाला पाहावयास मिळत आहे की दानियल छोटासा ओरखडा देखील आपल्या आध्यात्मिक जीवनाला नको म्हणून त्याने काही गोष्टींचा नाकार केला. त्याने स्वतःच्या इच्छांवर नियंत्रण ठेवलं. त्याने आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या ठिकाणी त्याच्यावरती स्वतःवरती त्यानं नियंत्रण ठेवलं. जेणेकरून पापाचा शिरकाव माझ्या जीवनामध्ये होऊ नये. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये वाटचाल करीत असताना आमच्या आध्यात्मिक जीवनाला ओरखाडे आहेत काय? की आमच्या आध्यात्मिक जीवनाला भगदाड पडलेलं आहे की ज्यामधून आम्ही सहजासहजी पापाला शिरकाव देत आहे आणि तेव्हापासून आम्ही पूर्णपणे दूर गेलो आहे. जर आमच्या जीवनातील आध्यात्मिक पोकळी भरून निघायची असेल, तर आम्हाला काही गोष्टींना नाही म्हणण्याची गरज आहे. काही गोष्टींच्या बाबतीत आम्हाला तडजोड करून चालणार नाही. आमची भूक जी आहे, त्या भुकेवर आम्हाला नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट आम्हाला दानिएलाच्या जीवनामधून पाहावयास मिळते, सर्व श्रेय दानिएलाने देवाला दिलं आहे. दानिएल हुशार होता, बुद्धिमान होता. दानिएलाच्या ठायी बुद्धिमत्ता त्या ठिकाणी परिपूर्णरित्या होती. त्याने तो जी काही त्या ठिकाणी खासदारांची भाषा, ज्ञान, संस्कृती, विज्ञान हे सगळं चांगल्या प्रकारे तो शिकला होता
जे त्या भाषेतले लोक होते त्यांच्यापेक्षा दानियल चांगल्या प्रकारे तो शिकलेला होता. आणि मग आम्हाला पाहावयास मिळतं दानियेलाचा 2 अध्याय 31 वचनामध्ये, नबुकदनेस्सर राजाला स्वप्न पडले, भव्य पुतळा, त्यानंतर त्याचं शिर उत्तम सोन्याचे, छाती हात रुपयाचे, पोट मांड्या पितळेच्या, पाय लोखंडाचे आणि मातीचे, पाषाण त्या पावलावरती आढळला आणि ते फुटले. आणि मग राजाला प्रश्न पडला की या स्वप्नाचा अर्थ काय असेल. मग सगळ्यांना ज्योतिषी, मांत्रिकी, सगळे जे विद्वान लोक त्या बाबेलच्या परंगण्यामध्ये होते, सगळ्यांना बोलावलं, पण कुणीही राजाच्या स्वप्नाचा अर्थ सांगू शकलं नाही. आणि मग त्या ठिकाणी राजा म्हणाला की जर माझ्या स्वप्नाचा अर्थ सांगितला नाही तर सगळ्या या मांत्रिक आणि सगळ्यांना मारून टाकावं. त्यावेळेस आपण पाहतो 2 अध्याय 18-19 पासून पुढे 24 पर्यंत वाचलं तर आम्हाला पाहावयास मिळतं की या दानियल गुडघ्यावरती प्रार्थना करत आहे. दानियलाने देवाकडून मार्गदर्शन घेतलं आहे. आणि 2 अध्याय 27 वचनामध्ये दानियल काय म्हणतो, दानियल या नबुकदनेस्सर राजासमोर उभं राहून म्हणत नाही की राजा थांब, मी तुझ्या स्वप्नाचा अर्थ सांगतो, मी तुझ्या स्वप्नाचा अर्थ सांगतो, या सगळ्या लोकांचा वध करणं थांबव. दानियल तसं नाही म्हटला. तो म्हणतो ती रहस्य प्रगट करणारा देव स्वर्गात आहे. तुमच्या स्वप्नाचं स्वप्न सांगणं, स्वप्नाचा अर्थ सांगणं हे माझ्याकडं नाही, हे सर्वस्वी सर्वसमर्थ परमेश्वराकडे आहे. प्रिय बंधू आणि भगिनीनो, दानियलाने आपल्याजवळ जे असणारी बुद्धी, कौशल्य, ज्ञान, विद्वत्ता या सगळ्याचं श्रेय त्याने देवाला दिलं आणि तो पूर्णपणे देवावरती विसंबून राहिला असं आम्हाला पाहावयास मिळतं. इतिहासामध्ये असं म्हटलं आहे की 20वे शतक हे ज्ञानाचे शतक मानले जाते. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आम्हाला संशोधन 20व्या शतकामध्ये पाहावयास मिळतं. जगामध्ये आज ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या काही सुविधा आहेत, वेगवेगळं संशोधन आहे, ते 20व्या शतकामध्ये झालं आहे. आणि असं म्हटलं आहे की 21वं शतक हे माहिती आणि तंत्रज्ञानाचं शतक आहे. कुठलीही माहिती आपल्याला अगदी पटकन त्या ठिकाणी मिळू शकते. आणि ज्ञान इतकं वाढलेलं आहे की आम्हाला त्या ठिकाणी मनुष्याला वाटू लागलं आहे की आता देवाची आम्हाला काही गरज नाही. मनुष्याने अगदी माणसासारखा रोबोट तयार केला आहे की जो मनुष्य ज्या काय करतो त्याच्यापेक्षा जणू काय अधिक काहीतरी करतो. अशा प्रकारचा शोध मनुष्याने लावल्याचं आम्हाला पाहावयास मिळत आहे. आणि असं म्हटलं आहे की गेल्या जवळजवळ 2000 वर्षामध्ये मनुष्याने जेवढी प्रगती केली नाही ती आम्हाला गेल्या शतकामध्ये प्रगती केल्याचं आम्हाला पाहावयास मिळत आहे. आणि जेवढं ज्ञान जसजसं वाढत गेलं तसतसं मनुष्य देवापासून दूर गेला. आणि देवापासून दूर गेल्यानंतर त्याला जे स्वतःला वाटतं ते त्याला योग्य वाटू लागलं. मी जे काही करतो ते सर्व योग्य आहे. आणि असंही म्हटलं आहे की या शतकामध्ये जेवढं ज्ञानाच्या बाबतीमध्ये क्रांती झाली आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये युद्धाचं प्रमाण वाढलं आहे. रक्तपात या शतकामध्ये अधिक झाला आहे. आणि जी नैतिकता आहे ती देखील पराकोटीची खाली गेलेली आहे. अनैतिकता जगामध्ये वाढलेली आहे. विवाहपूर्व शारीरिक संबंध, विवाहबाह्य संबंध, आणि त्याचबरोबर आम्ही पाहतो की जे म्हणून आम्ही पाहण्याचा, ऐकण्याचा प्रयत्न करतो त्यामधून जे काही अनैतिक आहे, जे काही अयोग्य आहे ते सर्व आमच्या डोळ्यासमोर येत आहे. तेच आमच्या कानावर येत असल्याचं आम्हाला पाहावयास मिळतं. ज्ञान मनुष्याला देवापासून दूर नेत आहे. आणि मनुष्य एवढंच म्हणत आहे, मला प्लेजर पाहिजे, मला सुख पाहिजे, आणि मग ते योग्य मार्गातून मिळो अगर अयोग्य मार्गातून मिळो, पण सुखासाठी सर्व जे जगातील चैनबाजी असेल, जगातील जो विलास असेल, त्यासाठी मनुष्य ते मिळवण्यासाठी मनुष्य आपल्या ज्ञानाचा उपयोग करत असल्याचं आम्हाला पाहावयास मिळत आहे. पण आम्हाला पाहावयास मिळतं की दानियल मात्र स्वतःच्या ज्ञानावर, स्वतःच्या बुद्धीवर, स्वतःच्या कौशल्यावर अवलंबून राहिलेला आहे. तर तो सर्वस्वी
देवावर अवलंबून राहिला आणि सर्व गोष्टीचं श्रेय त्याने देवाला दिलं आणि म्हणून तो आध्यात्मिकदृष्ट्या परिपूर्ण असा त्या ठिकाणी आम्हाला दिसत आहे. जी आध्यात्मिक पोकळी आहे ती त्यामुळे त्याच्या जीवनातील भरून निघालेली आहे. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज ज्ञान मनुष्याला या गोष्टीकडे घेऊन चाललेलं आम्हाला पाहावयास मिळत आहे, की मनुष्य आज देवाकडून शिकण्यापेक्षा देवाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. जणू काय तो म्हणतो, देवा मी जे काही जगत आहे ते या जगाच्या प्रमाणे, जगाच्या काळाप्रमाणे ह्या गोष्टी आता योग्य आहेत. जरी त्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून अयोग्य वाटत असल्या तरी पण मनुष्य देवाला जणू काही समजावून सांगत आहे, देवा हे ठीक आहे, देवा ते ठीक आहे. मी काय खातो, मी काय पितो, मी कशा प्रकारचे संबंध प्रस्थापित करतो, या सगळ्या गोष्टी जणू काही मनुष्य आज देवाला समजावून सांगत आहे. देवा हे काळानुसार ठीक आहे. परंतु प्रिय बंधू आणि भगिनीनो, दानियल मात्र बुद्धिमत्ता, विद्वत्ता असणारा मनुष्य, तो मात्र देवाच्या बाबतीमध्ये देवाला श्रेय देणारा आणि देवाची जी काही इच्छा आहे त्याप्रमाणे चालणारा आम्हाला पाहावयास मिळतो आणि म्हणून तो आध्यात्मिकदृष्ट्या परिपूर्ण आहे. जणू काय त्याची हीच प्रार्थना होती नेहमी, याकरता आम्हास आपले दिवस असे गणण्यास शिकव की आम्हास सुबुद्ध हृदय प्राप्त व्हावे. स्तोत्र 90 आणि 12 मध्ये त्या ठिकाणी दानियल हेच म्हणतो की देवा माझ्याकडे सगळं काही आहे पण मी त्याच्यावर अवलंबून नाही, तर मला रोजच्या जीवनासाठी सुबुद्ध हृदय दे, चांगलं हृदय दे, की जेणेकरून माझ्या जीवनाकडून तुला संतोष होईल. आणि तिसरी आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट आम्हाला परिचित असणारी आहे की दानियल, त्या ठिकाणी दानियलाचा देवावर दृढ विश्वास होता. विश्वास आणि दृढ विश्वास म्हणजे काय, की जे देव माझ्या बाबतीत हे घडवणारच. सिंहाच्या गुहेत जात असताना दानियलाच्या डोळ्यात अश्रू नाही, दुःख नाही, निराशा नाही, तक्रार नाही, कोणत्याही प्रकारचं पाठीमागे फिरण्याची किंवा राजाला जाऊन म्हणण्याची त्याची इच्छा नाही की राजा महाराजा मी चुकलेलो आहे, मला कृपा करून क्षमा करा, मला आणखी एक संधी द्या, अजिबात नाही. दानियल आनंदाने सिंहाच्या गुहेत गेला. त्याला माहिती होतं की देव मला मृत्यूछायेतून देखील सोडवणारा देव आहे. इतका दृढ विश्वास दानियलामध्ये आम्हाला पाहावयास मिळतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आम्ही या 3 गोष्टी पाहिलेल्या आहेत. आणि दानियलाच्या ठाई इतका दृढ विश्वास का आहे, आणि त्याचं आम्ही पाहतो की या 3 गोष्टी एकमेकांवर विसंबून आहेत. पहिली गोष्ट आपण पाहिली की त्याचं स्वतःच्या इच्छेवरती नियंत्रण असणं, काही गोष्टींना देवासाठी नाही म्हणणं आणि त्यानंतर सर्व गोष्टीचं श्रेय देवाला देणं आणि देवावरती मग दृढ विश्वास निर्माण होणं. आणि त्यामुळे दानियल आध्यात्मिकदृष्ट्या देवाच्या दृष्टिकोनातून योग्य असं जीवन जगला. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपण 21व्या शतकामध्ये वाटचाल करणारी पिढी आहे. आज आम्हाला देवावर आम्ही विश्वास ठेवू नये, आध्यात्मिकदृष्ट्या आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगू नये, आम्ही देवाच्या बाबतीत तडजोड करावी, या गोष्टीचा जणू काय आमच्यावर भडीमार होत आहे, आमच्यावर त्याचा प्रभाव जोरात आहे. पण आम्हाला याही दिवसांमध्ये 21व्या शतकामध्ये सुद्धा आम्हाला दानियलाकडे पाहण्याची गरज आहे. आणि जर आम्ही दानियलाकडे पाहिलं तर आम्हाला देखील काही गोष्टींना स्पष्टपणे नाही म्हणता येईल, आम्हाला सर्व गोष्टीचं श्रेय देवाला देता येईल आणि आमचा विश्वास दृढ झाल्याशिवाय राहणार नाही. सिंहाची गुहा देखील आम्हाला काहीच वाटणार नाही. परमेश्वर या वचनाच्या द्वारे आपलं सहाय्य करू आणि जी आध्यात्मिक पोकळी आहे ती भरून निघण्यासाठी आम्हाला दानियलाप्रमाणे देवाच्या प्रती नातं प्रस्थापित करण्यासाठी देव आमची मदत करू. प्रार्थना करू. देवा, आम्ही तुझ्याकडे येतो, आम्ही तुला धन्यवाद देतो कारण तू आमचा देव आहे. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो, तुझं वचन तू आम्हाला दिलं, त्या वचनामध्ये काही लोक आमच्यासाठी उदाहरणादाखल दिले की देवा आम्ही त्यांच्याप्रमाणे जीवन जगून तुझ्याप्रती देवापा आमचं जे काही नातं आहे ते अधिक मजबूत असं व्हावं. दानियल नेहमी प्रभू प्रत्येक पिढीसाठी एक चांगलं उदाहरण आहे. आणि आम्ही 21व्या शतकात जरी असलो तरी देवबापा
तुझं आणि आमचं नातं या शतकामध्ये जिथं आम्ही तुझ्यापासून दूर जाण्यासाठी बऱ्याच गोष्टी देवबापा आव्हानात्मक आमच्या समोर आहेत. पण त्याही दिवसांमध्ये जर दानिएलाप्रमाणे आम्ही देवा स्वतःच्या इच्छेवर नियंत्रण ठेवतो, भुकेवर नियंत्रण ठेवतो. जर आम्ही सर्व गोष्टीचं श्रेय तुला देतो आणि आमचा जर दृढ तुझ्यावर विश्वास असेल, तर आम्हालाही देवबापा आध्यात्मिकदृष्ट्या परिपूर्ण जीवन जगता येईल. त्यासाठी कृपा पुरव आणि आम्हाला दानिएलाचं अनुकरण करण्यासाठी देवा तू आमची मदत कर. येशूच्या नावाने मागतो. आमेन.